एखादा ताकदवर व्यक्ती पाहिजे आणि विजय झालेला जरा टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानासाठी टाळ्या वाजवा ऋषीनाथ महाराज की माझ्या वाणीचं कौतुक करत उत्कृष्ट निवेदक म्हणून शेवटची कुस्ती मानाची कुस्ती नॅशनल चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन सुशांत मुक्तापुरे भुसनिका यांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेला आपण माझ्या शब्दांचा गौरव या ठिकाणी केलेला मान सन्मान या ठिकाणी केलेला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आभार. कुस्तीला प्रारंभ झाला. स्वागत आहे. तुम्ही पाहता कन्नडचा हरियाणाचा अनिल कुमार निमित्त जंगी कुस्त्याचं मैदान त्यांचा पुरा चांगल्या पद्धतीची तब्येत बनवलेला तगडा पैलवान लातूर जिल्ह्यातला प्रसाद शिंदे पैलवान कुस्ती लागलेली आहे मैदानामध्ये सध्या शेवटची कुस्ती आणि विशेष करून दोन्ही पैलवानांना सामना कैलासवासी तुळशीराम नारायणपुरे यांच्या मैदानामध्ये जो पैलवान बॅथ्रो मारेल बॅथ्रो डावावरती विजय होईल त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. शिंदे पैलवान आणि अनिल कुमार हरियाणा जो पैलवान बॅथ्रो लगाएगा उसको 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा. इस मैदान में स्वर्गीय कैलाशवासी तुलसीराम नारायणपुरे इनके यादगार में ये 5,000 रुपए का बख्शीश रखा गया है. शाबाश है. आणि एकेकाचे जुने जाणकार पैलवान गुरुबा भंडारे यांच्या वतीनं सुद्धा माझ्या वाणीचं कौतुक म्हणून उत्कृष्ट निवेदक म्हणून 50 रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीनं आलेलं आहे. मी भंडारे वस्तादांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण सुद्धा माझ्या तोडक्या मोठ्या शब्दाला मान सन्मान दिलेला आहे, शब्दाचा गौरव या ठिकाणी केलेला आहे. कब्जा घेतलेला प्रसाद शिंदे पैलवानने काय होतंय पाहूया. कुठला डाव मारून विजय होतोय का बॅथ्रो मारण्यामध्ये यशस्वी होतोय. 15,555 रुपयाची कुस्ती या बोरीगावचे विद्यमान सुपुत्र ऍडव्होकेट बाबाजीरावजी कुटवाडे साहेब यांच्या वतीनं ही 1 नंबरची कुस्ती चालू झालेली आहे. वाय कुस्ती ज्याला म्हणतोय 15,555 प्लस 5,000 जो बॅथ्रो मारेल त्यासाठी असणार आहे. बॅथ्रोला दाखवा 2019 ला आपल्याच लातूर जिल्ह्यातला सुपुत्र इंटरनॅशनल पैलवान शैलेश शेळके यांना माऊली जमदारेला बॅथ्रो डावावरती विजय मिळवला होता. शेवटच्या क्षणी बॅथ्रो मारून 4 गुणाची कमाई केली आणि शैलेश शेळके फायनलला पोहोचला महाराष्ट्र केसरीच्या. आमच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या होत्या 2001 खऱ्या अर्थाने 19 साली, पण त्याआधी 1969 ला लातूर जिल्ह्याचे पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामाने महाराष्ट्र केसरीची गदा लातूर जिल्ह्याला मिळवून दिलेली आहे. तेव्हापासून लातूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा आलेली नाही. शैलेश शेळकेच्या खेळीमुळे अपेक्षा उंचावल्या होत्या, पण उपमहाराष्ट्र केसरी पदावरती आम्हाला समाधान मानावं लागला. त्यावेळी हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला आणि परवा सुद्धा 2026 ला वाघोलीच्या अधिवेशनामध्ये तब्बल 6 वर्षानंतर हर्षवर्धन सदगीरनं पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावरती घेतली आणि महाराष्ट्र केसरीचा 6वा डबल महाराष्ट्र केसरी म्हणून इतिहास त्या ठिकाणी कोरला, इतिहास त्या ठिकाणी रचला. त्याआधी गणपत खेडकरनं 2 गदा घेऊन गेल्या महाराष्ट्र केसरीच्या, चंबा मुकनाळला 2 गदा घेऊन गेल्या महाराष्ट्र केसरीच्या, त्यानंतर लक्ष्मण वडारनं 2 गदा घेऊन गेल्या महाराष्ट्र केसरीच्या, त्यानंतर दादूमामा चौगलेनं 2 गदा घेऊन गेल्या महाराष्ट्र केसरीच्या, त्यानंतर चंद्रास पाटलानं 2 गदा घेऊन गेल्या महाराष्ट्र केसरीच्या आणि त्यानंतर तब्बल 6 वर्षाच्या ब्रेक नंतर
2 गदा घेऊन गेल्या हर्षवर्धन सदगीरनं नाशिकच्या. असा महाराष्ट्राचा 6वा डबल महाराष्ट्र केसरी म्हणून हर्षवर्धन सदगीरनं त्या ठिकाणी इतिहास रचला. हा हर्षवर्धन सदगीर आपल्याच लातूर जिल्ह्यातल्या पैलवानाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत असतोय. अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, लातूर जिल्ह्यातलं साईगाव काकासाहेब पवारांचं. पुण्याला भारतातली 2 नंबरची व्यायामशाळा उभारली, भारतातली म्हणतो मी. दिल्लीच्या छत्रसाल आखाड्यानंतर महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा त्या ठिकाणी नाव येत आहे. 2 नंबरला नाव येतं, 2 नंबरला. आणि म्हणून म्हणतोय महाराष्ट्राची कुस्ती चालवण्याचं काम लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने केलं आहे. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्याच्या राजकारण्यांनी सुद्धा दिल्लीचं तख्त राखण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राचं सिंहासन सांभाळण्याचं काम केलेलं आहे. अशी माती ही लातूर जिल्ह्यातली माती आहे. या मातीमध्ये अनेक हिरे माणिक मोती जन्मात आले. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र, ज्याने 9 वर्ष महाराष्ट्राचं सिंहासन सांभाळलं, दिल्लीचं तख्त सांभाळलं. आणि कुस्ती क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं रुस्तुमिंद हरिश्चंद्र बिरादर मामा, त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या भारताची तांबडी माती चालवण्याचं काम, जिवंत ठेवण्याचं काम, फुलवण्याचं काम, वाढवण्याचं काम केलेलं आहे. असे लातूर जिल्ह्यातले पैलवान, असे लातूर जिल्ह्याचे राजकारणी खरं तर धुरंधर आहे. कब्जा घेतलेला, घड्याळ पळायला लागलेला आहे. वकील साहेबांनी दोघांनाही सूचना दिल्या, 20 मिनिटाची मैदानी कुस्ती राहील. 20 मिनिट घड्याळ तिकडे पडताय. मात्र पारडा जर दिसायला लागलेला प्रसाद शिंदेचा. हा प्रसाद शिंदे महात्मा बसवेश्वर कुस्ती केंद्राला सरळ करतोय. एनआयएस कुस्ती कोच प्राध्यापक आशिष सरांचं मार्गदर्शन, आशीष सरांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवतोय. चलो पहलवान कुश्ती करिए, आप दिल्ली से आए हैं, हरियाणा से आए हैं, महाराष्ट्र में, महाराष्ट्र के लातूर जिले में, लातूर जिले के बोरी गांव में आपका स्वागत है. कुश्ती करिए, समय बड़ा बलवान होता है, वो किसी के लिए रुकता. कुछ करके दिखाइए, कुछ बन के दिखाइए, नाम भी कमाइए और दाम भी कमाइए पहलवान जी. चलो कुस्ती करिए. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाहीये. त्यामुळं गती तिथं प्रगती थांबला तो संपला असं म्हणलेलं आहे. ज्याच्या घराण्यामध्ये अद्याप पैलवान जन्मास आलेला नाहीये त्यांना विनंती असणारा, आपल्या घराण्यामध्ये एखादा पैलवान तयार करा, काळाची गरज आहे. जग 3ऱ्या उमरत्यावरती येऊन थांबलेला आहे. हो, गल्लोगल्ली रावणं फिरायला लागलेली आहे. आपल्या घराण्यामध्ये सुद्धा एखादा राम पाहिजे, आपल्या घराण्यामध्ये सुद्धा एखादा पैलवान पाहिजे, आपल्या घराण्यामध्ये सुद्धा एखादा ताकदवर व्यक्ती पाहिजे. हो, आणि विजय झालेला उशीना